नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी गुरुकृपा या आध्यात्मिक आणि श्रद्धेच्या खास चॅनलमध्ये. मित्रांनो, कधीकधी आयुष्यात अचानक संकट वाढू लागतात. घरात सतत भांडण होतात, काम होत नाही, मन बेचैन राहतं, रात्री भीती वाटते आणि कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. अशा वेळी अनेक लोक म्हणतात, घरावर करणी आहे, वाईट शक्तींचा प्रभाव आहे किंवा नजर दोष लागला आहे. मित्रांनो, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, जर करणी बाधा असेल तर दत्तगुरूंच्या नामस्मरणाने आणि सेवेमुळे ती कशा पद्धतीने दूर होऊ शकते. पण लक्षात ठेवा, हा व्हिडिओ श्रद्धा, अध्यात्म आणि सकारात्मक ऊर्जेच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. कोणामध्ये भीती निर्माण करणे हा उद्देश नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे दत्तगुरूंचा असा एक प्रभावी उपाय जो अनेक भक्तांच्या अनुभवात अत्यंत चमत्कारी मानला जातो. आणि मित्रांनो, जर तुमचा दत्तगुरूंवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री गुरुदेव दत्त. करणी बाधेची संकेत कोणते असू शकतात? तर मित्रांनो, अचानक घरात नकारात्मक वातावरण निर्माण होणे, वारंवार आजारपण येणे, लहान मुलं सतत रडणे, रात्री वाईट स्वप्न पडणे, देवघरातील दिवा वारंवार विझणे, घरात भीतीदायक आवाज जाणवणे, हे काही लोक करणी किंवा नकारात्मक ऊर्जेचे संकेत मानतात. परंतु प्रत्येक गोष्ट करणीची असते असे नाही. कधीकधी मानसिक तणाव आणि परिस्थितीमुळेही असे अनुभव येऊ शकतात. म्हणून घाबरण्यापेक्षा मन मजबूत ठेवणं खूप गरजेचं आहे. दत्तगुरूंच्या नामस्मरणाचे महत्त्व. दत्तगुरूंना त्रिदेवांचे स्वरूप मानले जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप म्हणजे दत्तगुरू. असे मानले जाते की जिथे श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप होतो तिथे नकारात्मक शक्ती टिकत नाहीत. दत्तगुरूंचे नामस्मरण मनाला शक्ती देते, भीती कमी करते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. तर मित्रांनो, दत्तगुरूंची सेवा कशा पद्धतीने करावी? तर जर तुम्हाला दत्तगुरूंची सेवा करायची असेल तर ही सेवा श्रद्धेने आणि शांत मनाने करा. दररोज सकाळी स्नान करून देवघरात तुपाचा दिवा लावा. त्यानंतर 108 वेळा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जपा. प्रत्येक गुरुवारी पिवळ्या फुलांनी दत्तगुरूंची पूजा करा. शक्य असल्यास दत्तबावनी किंवा गुरुचरित्र वाचा. हे करताना मनात कोणाविषयी वाईट भावना ठेवू नका, कारण खरी सेवा ही मन शुद्ध ठेवूनच पूर्ण होते. गुरुवारी करायचा विशेष उपाय. गुरुवारी सकाळी गाईला चारा द्या, गरिबांना केळी किंवा पिवळे अन्नदान करा आणि संध्याकाळी दत्त मंदिरात जाऊन शांतपणे नामस्मरण करा. अनेक भक्तांच्या अनुभवानुसार यामुळे मन शांत होतं आणि घरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. या चुका करू नका. मित्रांनो, कधीही कोणाला घाबरवण्यासाठी करणी झाली आहे असे बोलू नका. अंधश्रद्धेला बळी पडू नका आणि पैशासाठी भीती दाखवणाऱ्या लोकांपासून सावध राहा. खरी श्रद्धा माणसाला मजबूत बनवते, कमकुवत नाही. दत्तगुरूंच्या नामस्मरणाचे अनुभव. अनेक भक्त सांगतात की सतत श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असे नाम घेतल्याने त्यांना मानसिक शांती मिळाली, घरातील भांडण कमी झाली आणि भीती दूर झाली. श्रद्धा आणि सकारात्मक विचार यामध्ये खूप मोठी शक्ती असते. मित्रांनो, तुम्ही रोज श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच आध्यात्मिक आणि स्वामी समर्थांच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जीवनात कितीही संकट आली तरीसुद्धा नामस्मरण आणि सकारात्मक विचार माणसाला मजबूत बनवतात. दत्तगुरूंवर विश्वास ठेवा, मन शांत ठेवा आणि कोणत्याही भीतीपेक्षा देवाचं नाव मोठं आहे हे लक्षात ठेवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करा.
बोला श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.